पुण्यात सख्या आजोबाने आपल्या नातीवर अत्याचाराचा प्रयत्न केलाय। सतर्क शेजारणीमुळे चिमुकली बचावली आहे। तर अकोल्यातही एका वृद्धाने शेजारी राहणाऱ्या 10 वर्षांच्या मुलीला आपल्या वासनांची शिकार बनवलंय। एका पाठोपाठ एक घडणाऱ्या या घटनांमुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक जटिल झाल्याचं पाहायला मिळतंय। राज्याची सांस्कृतिक राजधानी असं बिरुद मिरवणारं पुणे आणि त्याच पुण्याचं प्रमुख आकर्षण असलेल्या ऐतिहासिक पर्वतीचा परिसर। याच भागात अवघ्या महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली घालायला लावणारी घटना घडली आहे। 70 वर्षांच्या आजोबानं आपल्याच 9 वर्षांच्या नातीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला। शेजारच्या एका महिलेनं मुलीच्या रडण्याचा आवाज वेळीच ऐकला आणि पुढला अनर्थ टळला खरा, पण नसरापूर पाठोपाठ घडलेल्या तशाच दुसऱ्या घटनेनं पुण्यासह महाराष्ट्र हादरलाय। पुण्यातली ही जनता वसाहत आणि याच जनता वसाहतीतील हे जय भवानी नगर बघितलं तर संपूर्ण या नगरात चिंचोळ्या गल्ल्या आहेत, छोटी छोटी घरं आहेत आणि याच एका छोट्या घरात तिच्या आजोबांकडनंच आपल्या नातीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला जातो। घडलं असं की या प्रकरणातला आरोपी आपल्या मुलीला आणि नातवंडांना भेटण्यासाठी आला होता। त्यानं नातवाला पैसे दिले आणि दोघांसाठी खाऊ घेऊन ये असं सांगितलं। मुलगा बाहेर गेल्यानंतर या नराधमानं आपल्या सख्ख्या नातीच्या अंगावरचे कपडे काढले, स्वतःच्या अंगावरचे कपडेही उतरवले। या प्रकारामुळे भेदरलेल्या या चिमुरडीनं रडायला सुरुवात केली। नात रडायला लागल्यावर आरोपीनं तिला घराच्या माळ्यावर लपवण्याचा प्रयत्न केला, मात्र शेजारच्या महिलेनं दाखवलेल्या समयसूचकतेमुळे ती चिमुरडी बचावली। त्या रडण्याचा आवाज आला होता, म्हणजे मला नव्हता आला, मामींना आला होता। मामींनी पाहिलं, मामींनी तिला बाहेर काढलं, पण ते रडतच होती मुलगी म्हणून बाहेर काढण्यात आली। त्यांनी पोटमाळ्यावरती त्या मुलीला लपवली होती। परत मामींनी पोटमाळ्यावरनं खाली उतरून तिला बाहेर काढली आणि त्याला दरवाजा ठोकतपर्यंत हो तोपर्यंत पोटमाळ्यावरती लपवली होती त्या मुलीला। ह्यांच्या 3 मुली आहेत, माझ्या 3 मुली आहेत। आम्ही सगळे कामाला जातो, आणि आम्ही कोणाच्या विश्वास सोडून जायच्या मुली। माझं फक्त एवढंच मागणं आहे, त्यांनी योग्य न्याय द्यावा। जर नसरापुरात जी ही घटना घडली आहे त्याच्या 3 दिवसांनंतर परत जर हे होत असेल तर मग काय अपेक्षा ठेवावी न्यायाकडनं? ह्यांनी न्याय व्यवस्थित करावं, बस एवढीच अपेक्षा, दुसरं काहीच अपेक्षा नाही आमची। मंगळवारी रात्री 9:30च्या आसपास घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली। आरोपीला तातडीनं अटक करण्याची मागणी करत लोकांनी पर्वती पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिला। काय नक्की घडतंय? सुरक्षित वाटतं खरंच? अजिबात नाही वाटत, सुरक्षितता अजिबात नाही वाटत। नसरापूरची घटना ताजी असतानाही आता पाहतोय तर पायाखालची जमीनच हादरली, म्हणजे त्याच घटनेची पुनरावृत्ती होती इथं। म्हणजे आम्ही आमच्या मुली बाळी कशा, म्हणजे कुणाच्या शिक्षणासाठी तरी आम्ही सोडू शकतो का यांना रिकामं? घरातल्यांवरतीच विश्वास नाही राहिला तर शेजाऱ्यांवरती तरी कसा विश्वास ठेवणार? अखेर रात्री उशिरा पोलिसांनी आजोबावर गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्यानंतर नागरिकांचा राग शांत झाला। धक्कादायक बाब म्हणजे अनेक वर्षांपासून आपल्या बापाच्या विचित्र स्वभावामुळे मुलीनं त्याच्याशी संबंध तोडले होते। मंगळवारी अचानक भेटायला येऊन त्यानं केलेल्या या प्रकारामुळे पीडितेच्या आई वडिलांना धक्का बसलाय। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली आहे। मुलीने सांगितली मला अंगावरचे कपडे काढले होते आणि पूर्ण नखायुक्त मारलेले तिला, आणि तिचं गुन्हे असं झाले म्हणजे कपड्यांचं नव्हतं तिच्या अंगावर, आणि माझी स्वतःची बापांनी माझी मुलगीला असं केलेलं आहे आणि तिला फाशी शिजवायला पाहिजे। पोलिसांचं पण न्याय भेटलेला आहे आम्हाला। ते पहिला पण केलं होतं असं म्हणा, पण आम्हाला कोणाला माहित नव्हतं हे केलेलं। नंतर ना ती स्वतः मुलगी मला म्हणली, मम्मी पहिलं पण असं झालं, तुम्ही कामाला गेलो होतो आणि ताताने मला ओढून ओढून घेत होते, मी बाहेर पळत गेलेला आहे। आता आमचं 1 वर्ष झालं त्याला मी हाकलून दिलं, तो इथं कसा राहत होता हे आम्हाला नाही माहिती। नाही, माझा मोबाईल चोरला होता ना, तेव्हापासून मी त्याला हाकलून दिलं की तू बाबा माझा सासा नाही काय नाही। हिला मी पहिलं बोललो होतो तुला बाप पाहिजे का नवरा पाहिजे, त्याने ना नवरा पाहिजे म्हणली, तसं मी हाकलून दिलं। आणि तो कुठं घर घेतलं काय घेतलं हे आम्हाला माहिती नव्हतं। पोलिसांनी आरोपीवर पॉक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय। तो जो व्यक्ती आहे त्याने स्वतःची जी नात आहे म्हणजे त्याच्या मुलीची मुलगी वय वर्ष 9 वर्ष तिला आपल्या खोलीमध्ये बोलवलं आणि तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा जो प्रयत्न केला, परंतु शेजारी एक राहणारी जी महिला आहे तिला त्या बाळाचा रडण्याचा आवाज आला, त्यामुळे शेजारच्या नागरिकांच्या मदतीनं त्या बाळाची ताबडतोब सुटका त्यांनी केली
आणि पुढचा जो होणारा जो प्रसंग आहे तो त्यामुळे टळला. धक्कादायक बाब म्हणजे वृद्धानं अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आणखी एक प्रकार अकोल्यात समोर आलाय. पातूर तालुक्यात एका 60 वर्षाच्या व्यक्तीने 10 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलीचे आई वडील शेतात मजुरी काम करण्यासाठी गेले असता शेजारी राहणाऱ्या या आरोपीनं सलग 4 ते 5 दिवस या मुलीवर अत्याचार केले. आधी घाबरलेल्या या मुलीनं ही बाब लपून ठेवली. मात्र मंगळवारी रात्री या मुलीनं ही बाब आई वडिलांना सांगितली. त्यानंतर चांदणी पोलिसांनी तात्काळ या संदर्भात गुन्हा दाखल केला. मात्र सध्या हा आरोपी फरार आहे. नसरापूर, पर्वती, अकोला एकापाठोपाठ एक घडलेल्या या घटनांमुळे राज्यात अल्पवयीन मुली, महिला खरोखर सुरक्षित आहेत का असा प्रश्न उपस्थित झालाय. डोकं सुन्न होतंय. पुण्यामध्ये सख्ख्या आजोबा आपल्या नातीवरच अत्याचाराचा प्रयत्न करणं, काय म्हणावं याला, हे सामाजिक अधपतनाचं लक्षण आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्यात. आपली लेकरं घरातही सुरक्षित नाही आहेत का? हे पासून आपल्या चिमुकल्यांना वाचवायचं कसं, हा प्रश्न आज प्रत्येक आईला पडलाय. मध्यरात्री पण कोर्ट चालू झालेले आम्ही पाहिले. स्वतःसाठी मध्यरात्री पण कोर्ट चालवले. हा पण मध्यरात्री कोर्ट चालवा आणि ज्या छोट्या छोट्या मुलींवर जे सांड जेलमध्ये भरून ठेवलात त्या सगळ्याला एका लाईनीत फाशीची शिक्षा ठोठावून आणा, तर आम्ही समजू केंद्र आणि राज्य हे महिलांसाठी संवेदनशील आहे. आजोबा आणि नात हे नातं जगात सगळ्यात जवळचं, आपुलकीचं समजलं जातं. मात्र पर्वतीच्या घटनेतल्या आरोपी राक्षसानं या नात्यालाच काळीमा फासली. या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा झाली तरच असे प्रकार करताना विकृत लोक 100दा विचार करतील. मिकी घईसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे.